वहिनींनी आज शपथ घेतली. पुरोगामी महाराष्ट्र कायम एक प्रश्न विचारायचा की महिला नेतृत्व कधी. आणि मला असं वाटतंय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, पक्षश्रेष्ठी आणि सर्वांनी जो काही निर्णय घेतला, माणसांमधून जी भावना होती त्या सगळ्या निर्णयाचं मी स्वागत करतो. दादांनी जाता जाता पण एका महिलेला शेवटी महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर बसण्याची संधी दिली असं म्हणावं. नक्कीच. दादांनी मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मलाही दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली. आमच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांना साथ निधी देऊन महिला सबलीकरण सक्षमीकरणासाठी सर्वात जास्त प्रेरणा दादांनी दिली. त्याच्यामुळे आमच्या सर्वात मोठी संघटना कुठली असेल तर आदरणीय दादांच्या पाठीमागे उभे राहिलेल्या आमच्या महायुतीने जसं महा उपमुख्यमंत्रीपद दिलं तशी जी 2 खाती दादांकडे होती ती सुद्धा द्यावी अशी मागणी करणारे राष्ट्रवादी. सगळ्या गोष्टी ओघाणी पुढे होत राहतील. आजचा ह्या परिस्थिती आपण सगळे पाहतोय, कोणत्या परिस्थितीमध्ये निर्णय झाला आणि कोणत्या परिस्थितीमध्ये शपथविधी झालेला आहे. त्याच्यामुळे ओघाणी पुढच्या गोष्टी येतील, त्याच्यावर चर्चा होती. दादांच्या पश्चात आता राष्ट्रवादीची धुरा कुणाकडे असणार, ताईंकडे असणार आहे की शरद पवार साहेब यांच्यासोबत आपण पाहतोय कोणीतरी नेता असेल तर निर्णय करता येतो, चर्चा करता येते. साहजिकच आज त्याच्यासाठी वहिनींची गटनेतेपदी निवड झाली आणि म्हणून पक्षाची विचारधारा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी संवाद करून त्यांच्याशी चर्चा करून नक्की. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमी. भुजबळ साहेब, तुम्हाला विश्वास आहे का सुनेत्रा पवार सार्थपणे ही भूमिका पार पडतील? हो, अर्थात विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या हत्येनंतर